मला असं वाटते कालच्या निकालामध्ये तुतारीला 6-7 जागा मिळाल्या. त्याच्यामुळं रोहित पवार, जितेंद्र आव्हाड ही लोक जरा हवेत आहेत. रोहित पवारांना मी पूर्वापासून सांगितलंय, त्यांची बालिश बुद्धी वारंवार का जागी होते याचं संशोधन झालं पाहिजे. नाही, बाप हा बाप असतोच ना निसर्ग नियमानुसार, पण याचा अर्थ लेकरं काही कमी असतात असं नाही. अजित पवारांचे 18 ते 20 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहे आणि 12 आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा जो आहे तो रोहित पवार यांनी केला आणि याच दाव्यासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. तो दावा केला त्याच्या संदर्भात काय तथ्य आहे, काय माहिती? मला असं वाटते कालच्या निकालामध्ये तुतारीला 6-7 जागा मिळाल्या. त्याच्यामुळं रोहित पवार, जितेंद्र आव्हाड ही लोक जरा हवेत आहेत. त्यामुळे हवेत राहून ते गोष्टी करतायत, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. अजितदादांकडचे सर्व आमदार शाबूत आहेत. महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत. रोहित पवारांना मी पूर्वापासून सांगितलंय, त्यांची बालिश बुद्धी वारंवार का जागी होते याचं संशोधन झालं पाहिजे. मात्र विजयाने त्यांनी उन्माद करू नये, कारण हा उन्माद विधानसभेमध्ये त्यांचा खाली झालेला दिसेल. काल सुप्रिया सुळेंच्या रॅलीमध्ये बाप तो बाप रहेगा हे बॅनर झळकले. नाही, बाप हा बाप असतोच ना निसर्ग नियमानुसार, पण याचा अर्थ लेकरं काही कमी असतात असं नाही. आता आपण ज्या घरी उभे आहोत त्यांच्या वडिलांची पुण्याई लोकांचं पाठबळ, त्यांचे पुत्र आज खासदार झालेत ना, त्यांना शुभेच्छा द्यायलाच मी इथे आलो. त्याच्यामुळे बॅनर झळकवणाऱ्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे काय बॅनर झळकवायचा, लेकिन बेटा भी बेटा होता है हे हम विधानसभा में बता देंगे आपको. दादा इंडियाच्या मिटिंगला दिल्लीला जात नाही आहेत, दादाची काही नाराजी आहे का? तर मला असं वाटतं आज तटकरे साहेबांची त्यांची भेट झाली आणि आज काही महत्वाची बैठक काही मोजक्या लोकांसोबत देवगिरीवर असल्यामुळे आज ते जाऊ शकले नाहीत, पण लवकरच दिल्लीला जातील असं कळतं. माझा प्रश्न राजकीय जरी असला तरी तो वैयक्तिक आहे. काल सुनेत्रा वहिनीचा जो पराभव झाला, तुम्ही वारंवार सांगता की सुनेत्रा वहिनीने प्रत्येक कार्यकर्त्याला मुलासारखं जपलेला आहे. सुनेत्रा पवारांचा जो पराभव आहे तो आईचा पराभव झाल्यासारखं कार्यकर्त्यांना वाटतं. मी राष्ट्रवादी परिवारातला एक घटक पक्ष आहे. निश्चितच हा पराभव आमच्या जिवारी लागला आहे आणि हा पराभव केवळ सुनेत्रा वहिनींचा पराभव आहे असं मी मानत नाही, किंवा बारामतीकरांचा आहे असं मानत नाही. हा आमच्या जन्म देणाऱ्या आईचाच पराभव झाल्यासारखं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळे या पराभवाचा बदला लेकरं म्हणून आम्ही घेतल्याशिवाय राहणार. काल जो आरोप केला आहे एबीपी माझाशी बोलताना की शिंदेची आणि भाजपची मतं ट्रान्सफर झाली नाही अजितदादांना, आज त्या बातम्याही चालल्या, त्यानंतर काही वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालंय का? नाही, अजून अद्याप तरी काही बोलणं झालेलं नाही, पण हे मात्र खरं आहे की अजितदादांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांनी धोका दिला. याची जी तक्रार जी आहे तुमचा पक्ष भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी करणार आहे. शुक्रवारी या संदर्भात एक महत्वाची बैठक मुंबईला होते आहे, त्या ठिकाणी मी जाणार आणि तिथे गेल्यानंतर मग मी सगळ्या गोष्टी पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार. हा जो असमन्वय जो आहे तुमच्या बोलण्यातून दिसतो की त्यांनी मदत केली नाही, तर शिंदे आणि तुमच्या पक्ष तिन्ही पक्षांचा समन्वय पुढच्या काळात कसा असणार? हे आता पक्ष पातळीवर ठरवतील, किंवा ज्यावेळेस मीटिंगमध्ये चर्चा होईल त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडणार. मग त्याचे काही परिणाम झालेत चालतील, पण माझ्याकडे जे काही गोष्टी आल्यात त्याची भूमिका मी स्पष्टपणे मांडणार आणि त्याच्यानंतर पक्षश्रेष्ठी ठरवतील. समन्वय असला पाहिजे असं आम्हाला वाटतं, पण जर दगाफटका कोणी केला असेल तर मग आपण पुढची भूमिका स्वतः वेगळी ठरवली पाहिजे, या मताचा मी आहे. सुनेत्रा पवारांचा जो पराभव आहे तो त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आईचा पराभव आहे आणि त्याचा बदला आहे तो पुढच्या काळात सर्व कार्यकर्ते घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावा जो आहे तो अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.